हाय नमस्कार मित्रांनो, मी सौरभ तुमचं एडुगातामध्ये स्वागत करतो। आज आपण बघणार आहे मराठी उपयोजित लेखन। आजच्या पार्टमध्ये आज मराठी उपयोजित लेखनमध्ये आपण बघणार आहे पत्रलेखन, ज्याच्यात आज आपण औपचारिक पत्र बघणार आहे। दोन पार्ट अगोदर मी एक पत्रलेखन घेतला होता मराठी उपयोजित लेखनमध्ये, ज्यामध्ये मी तुम्हाला अनौपचारिक पत्र कसे लिहायचे, त्याचे काय रूल्स, फॉर्मॅट आणि एक एग्जाम्पल पण एक्सप्लेन केला होता। सेम आजचा पार्ट असणार है, ज्याच्यात आपण औपचारिक पत्र बघणार है। आज के पार्ट में हम लोग औपचारिक पत्र मतलब फॉर्मल लेटर देखने वाले, ठीक है, मराठी में फॉर्मल लेटर देखने वाले। सबसे पहले सगळ्यात पहिले हा सुद्धा पत्रलेखन प्रश्न क्रमांक 5 लाच येणार आहे। प्रश्न क्रमांक मतलब क्वेश्चन नंबर 5 में ही आने वाला है। ये भी उपयोजित लेखन का पत्रलेखन क्वेश्चन नंबर 5 में ही आने वाला है, ठीक है। आपण आता बघणार आहे पत्र लिहिताना काही रूल्स जे की फॉलो केले पाहिजे। त्यानंतर मी तुम्हाला एक फॉर्मॅट दाखवतो फॉर्मल लेटरचा कसा असला पाहिजे औपचारिक पत्राचा। त्यानंतर एक नमुना दाखवतो ज्यामध्ये मी पत्र लिहून दाखवलेलं आहे तुम्हाला की कसं आपण सगळ्या रूल्स प्रमाणे आणि फॉर्मॅट प्रमाणे कसे पत्र लिहिले जातात, ठीक आहे। तर सगळ्यात पहिले बघू आपण रूल्स। वी विल सी द रूल्स फॉर रायटिंग फॉर्मल लेटर इन मराठी। औपचारिक पत्र लिहिताना बाळगायची दक्षता, ठीक आहे। काय रूल्स फॉलो केले पाहिजे? सगळ्यात पहिला, पत्राची सुरुवात करताना वरच्या डाव्या कोपऱ्यात दिनांक लिहावा। ह्याचा अर्थ होतो पत्र स्टार्ट करताना डाव्या कोपऱ्यात म्हणजे लेफ्ट हँड साइडला कोपऱ्यात तुम्हाला डेट, दिनांकित डेट लिहिणं गरजेचं आहे। लेटर स्टार्ट करते समय लेफ्ट हैंड साइड पे जो कॉर्नर है उस कॉर्नर पे आपको डेट लिखना सबसे पहले बहुत इंपॉर्टेंट है। उसके बाद प्रति यांचे नाव दिलेले असल्यास तेच लिहावे, तसेच हुद्दा ही लिहावा। प्रति मतलब किसको लेटर लिख रहे हो, ठीक है, आप किस पर्सन को लेटर लिख रहे हो, उस पर्सन का अगर नाम दिए तो वो नाम लिखना है और तसेच त्यांचा हुद्दा ही लिहावा। हुद्दा, हुद्दा हियर क्या मतलब है? हुद्दा का हुद्दा इज उनका पोजीशन क्या है, ठीक है। अगर समझो आपको दिया है कि प्रिंसिपल को लेटर लिखना है, तो आप अगर उनका नाम लिख के नीचे लिखते हो टू दी प्रिंसिपल, तो प्रिंसिपल इज हुद्दा, ठीक है। हुद्दा म्हणजे त्यांची पोझिशन काय आहे, कुठल्या ट्रस्ट मधून आहेत, कुठल्या स्कूल्स मधून आहे, ठीक आहे, ABC इंटरनॅशनल स्कूल, ठीक आहे, कुठलं तरी महाविद्यालय, ह्या सगळ्या हुद्दामध्ये येणार, ठीक आहे। त्याच्यानंतर तिसरा पॉइंट, प्रति यांचा पत्ता जर प्रश्न पत्रिकेत दिला असेल तर तोच लिहावा। प्रति यांचे मतलब जिसको लेटर लिख रहे हो, अगर उनका एड्रेस दिया है तो आपको वही लिखना है, अगर नहीं दिया है तो आप आपके मन से कुछ भी लिख सकते हो। प्रश्न पत्रिकेत जर तुम्हाला प्रति म्हणजे ज्यांना तुम्हाला पत्र लिहायचं ह्यांचा जर पत्ता दिला असेल तर तोच लिहायचा आहे, नसेल दिला तर तुम्ही काल्पनिक पत्ता लिहू शकता। तुमच्या मनाने जे तुम्हाला लिहायचं असेल ते तुम्ही लिहू शकता। फोर्थ पॉइंट इज प्रति यांचा पत्ता लिहिल्यानंतर पत्राचे विषय लिहावा। मतलब उसके बाद अगर हम लोग एड्रेस लिखते हैं, एड्रेस लिखने के बाद सब्जेक्ट लिखना बहुत ज़्यादा जरूरी है। विषय इज सब्जेक्ट, यहाँ पे बोला है विषय लिहावा, तो विषय मतलब सब्जेक्ट लिहिणं बहुत जरूरी आहे। आता ह्याच्यात काय सांगितलंय, प्रति यांचा पत्ता लिहिल्यानंतर विषय लिहिणं खूप जास्त गरजेचं आहे। म्हणजे प्रति ज्यांना तुम्ही पत्र लिहिताय त्यांचा पत्ता लिहिता, ते पत्ता झाल्यावरती विषय म्हणजे सब्जेक्ट लिहिणं खूप गरजेचं आहे। सब्जेक्ट लिहिणं गरजेचं काय, त्याला मार्क आहेत आणि हे फॉर्मल लेटर आहे, ठीक आहे, म्हणून गरजेचं आहे। पाचवा पॉइंट आहे, विषयानंतरच्या ओळीत आवश्यकतेप्रमाणे महोदय और महोदया हे संबोधन लिहावे आणि स्वल्प विराम द्यावा। स्वल्प विराम द्यावा काय हे पण सांगतो। सब्जेक्ट लिहिला, विषय लिहिला, विषय नंतर तुम्हाला लेटर स्टार्ट करायचं आहे। लेटर स्टार्ट करताना आपण म्हणतो इंग्लिशमध्ये रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅडम, म्हणजेच महोदय किंवा महोदया हे लिहावे, हे संबोधन लिहायचं आहे। त्याच्यानंतर स्वल्प विराम द्यावा, स्वल्प विराम इज कॉमा, त्याच्यानंतर कॉमा द्यायचा आणि खालच्या पॅराग्राफ मधून तुम्हाला तुमचा जो मेन मैटर है तो स्टार्ट करा लगना है। इसी फिफ्थ पॉइंट का मतलब क्या है, जैसे कि हम लोग मैटर जब लिखना स्टार्ट करते हैं, सब्जेक्ट के बाद अपना पहला टर्म क्या आएगा, हम लोग जैसे बोलते हैं रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मैडम, तो उसको मराठी में संबोधन बोलते, तो महोदय या फिर महोदया हे संबोधन लिहावे। ये दो में से कुछ एक लिखना है आपको, ठीक है। उसके बाद स्वल्प विराम द्यावा मतलब कॉमा करके नीचे के पैराग्राफ से मेन मैटर का स्टार्ट करना है। सिक्स्थ रूल देखो, त्यानंतरच्या ओळीत मजकूरला सुरुवात करावी व यातील प्रत्येक परिच्छेदाची सुरुवात डावीकडे करावी। त्यानंतरच्या ओळीत मजकूरला सुरुवात करावी मतलब उसके नीचे के लाइन में ही आपका जो मेन मैटर है लेटर राइटिंग का वो स्टार्ट करना है आपको। और लेटर का जो मैटर है वो लिखते समय जो जो आपके पैराग्राफ्स आने वाले, समझो आप 2 या फिर 3 पैराग्राफ्स लिख रहे हो, हर एक पैराग्राफ का स्टार्टिंग आपका लेफ्ट साइड पे ही रहना चाहिए, लेफ्ट साइड पे ही रहना चाहिए। सिक्स्थ रूल काय म्हणतोय की एकदा का तुम्ही महोदय किंवा महोदया लिहिलं त्याच्यानंतर स्वल्प विराम खाली जेव्हा तुम्ही मजकूर लिहिण्यासाठी येता
तेव्हा प्रत्येक त्यांनी सांगितले ते प्रत्येक परिच्छेद म्हणजे प्रत्येक पॅराग्राफ जे तुम्ही लिहिताय त्याची स्टार्टिंग ही लेफ्ट हँड कॉर्नरला म्हणजे या साईडच्या कॉर्नर म्हणजे या साईडलाच झाली पाहिजे तुमची स्टार्टिंग. ठीक आहे, जरी तुमचा तो पॅराग्राफ इकडे कुठे एंड होत असेल तरी तुमचा स्टार्टिंग त्याचा या साईडलाच झाला पाहिजे. पुढं आपल्या विश्वासू किंवा यासारख्या शब्दांनी शेवट करून त्याखाली प्रेक्षकांनी नाव व पत्ता लिहावे. जैसे कि हम लोग लेटर जब एंड करते तो हम लोग बोलते यूअर्स फेथफुली वगैरह वगैरह, ये बहुत सारी चीज़ें हैं, बहुत सारे वर्ड्स हैं. तो ये ऐसे वर्ड्स को हम लोग यूज़ करके, जैसे कि मराठी में दिया है आपला विश्वासू, यूअर्स फेथफुली को ही आपला विश्वासू बोला है. तो आपला विश्वासू जैसे कि वर्ड्स को यूज़ करके क्या करना है, उसके बाद शब्दांनी शेवट करून त्याखाली प्रेक्षकाचे नाम व पत्ता लेना है. उसके नीचे आपका नाम जो लेटर लिख रहा है वो भी अगर दिया है तो लिखो, नहीं दिया है तो खुद का भी नाम लिख सकते हो. और ॲड्रेस भी लिखना जरुरी आहे. ह्याच्यात काय सांगितलंय 7th रूलमध्ये किंवा लेटरच्या शेवटला जेव्हा पत्र शेवट करतो आपण जसं मराठी इंग्लिशमध्ये लिहितो युअर्स फेथफुली वगैरे, ठीक आहे, तसंच आपल्याला मराठीमध्ये आपला विश्वासू किंवा असे बरेचसे काही शब्द आहेत, या शब्दांनी तो पत्र शेवट करायचा आहे. त्याखाली तुम्हाला तुमचं नाव आणि तुमचा पत्ता लिहिणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि शेवटचं रूल काय म्हणतो बघू, पत्त्यानंतर पत्र लेखनाने स्वतःचा ईमेल आईडी लिहावा. मतलब ये सब लिखने के बाद लास्ट लाइन में जो लेटर लिख रहा है उसका ईमेल आईडी मेंशन करना बहुत जरूरी है. लास्ट पॉइंट काय म्हणतोय, पत्र जेव्हा तुमचा एंड होतो सगळ्यात लास्टला तुम्हाला जो पत्र लिहित आहे त्याचा ईमेल आईडी सगळ्यात लास्ट लाइनला त्याखालीच तुम्हाला मेंशन करायचं आहे. तर आपण आता बघू फॉर्मेट. अब हम लोग देखेंगे फॉर्मेट कैसा है. ये जो मैंने सारे रूल्स बताए, ये रूल्स के हिसाब से आपको कैसे फॉर्मेट रखना है वो मैं बताऊंगा. उसके बाद एक एग्जाम्पल भी बताऊंगा लिख के. ओके. तर आता आपण औपचारिक पत्र लेखनाचा फॉर्मेट काय आहे तो बघू. औपचारिक पत्र लेखन के लिए क्या फॉर्मेट रहने वाला है वो हम लोग देखेंगे. जैसे कि आपको दिख रहा है, मैंने रूल में भी बताया था, सबसे पहले लेफ्ट हैंड साइड में टॉप में आपको डेट लिखना है, दिनांक. उसके बाद प्रति लिख के माननीय, जिसको आप लेटर लिख रहे हो उनका नाम, और हुद्दा मतलब पोजीशन क्या है उनका, और उसके बाद उनका ॲड्रेस. वो सब लिखने के बाद विषय, त्यानंतर आपल्याला विषय म्हणजे सब्जेक्ट लिहिणं खूप गरजेचं आहे. सब्जेक्ट लिखना भी बहुत ज़्यादा जरूरी आहे. उसके बाद महोदयासारखे शब्द वापरून आपल्याला स्वल्प विराम द्यायचा आहे. महोदय किंवा महोदया, मेल किंवा फिमेल असेल तर महोदय किंवा महोदया वापरणार आहे. त्याच्यानंतर स्वल्प विराम म्हणजे कॉमा देऊन खाली येणार आहे. खाली तुमचा मजकूर असणार है. मजकूर इज आपका जो मैटर होगा लेटर राइटिंग का, वो आपका यहाँ से स्टार्ट होने वाला है, जैसे कि रूल में भी बताया था मैंने. ठीक है, उसके बाद आप देख रहे हो कि लास्ट में जब लेटर एंड होता है तो आपको क्या लिखना है, पत्राचा शेवट, जैसे कि यूअर्स फेथफुली वगैरह जो था मैंने आपको बताया था वो आपको यहाँ पे एंड करना है. उसके बाद उसके नीचे स्वतःचे पूर्ण नाम वो पत्ता, खुद का नाम जो लेटर लिख रहा है, अगर क्वेश्चन में दिया है तो लिखो, नहीं तो खुद का नाम लिख सकते हो, और एड्रेस भी प्रोवाइड करना है. उसके बाद सबसे लास्ट में आएगा स्वतःचा ईमेल आईडी. तो ये था आपका फॉर्मेट. हा होता तुमचा फॉर्मेट. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो लिहिलेला, ज्याच्यातून तुम्हाला ह्याच्यातले बरेचसे डाऊट्स क्लिअर होऊन जातील बघून की काय कुठं कसं मॅनेज करायचं आहे. ओके, तर मी तुम्हाला आता एक एक्झाम्पल दाखवतो, जो एक्झाम्पल बघून तुम्हाला क्लियर होऊन जाईल की लेटर राइटिंगचा फॉर्मेट आणि एक्चुअली काही सगळे रूल्स कैसे फॉलो करायचे. मैं आपको अभी एक एग्जाम्पल दिखाऊंगा, वो एग्जाम्पल देख के आपको क्लियर हो जाएगा कि सारे रूल्स और ये फॉर्मेट कैसे सेटिस्फाई करते हैं एक्चुअल एग्जाम्पल के साथ. आपको मेरे राइट साइड पे दिख रहा होगा एग्जाम्पल, माझ्या राइट साइडला तुम्हाला एग्जाम्पल दिसत असेल. प्रश्न दिलेला आहे, परिसरातील चोर दरोडेखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी यासाठी स्थानिक पोलीस ठाण्याला विनंती पत्र लिया. म्हणजे रात के टाइम में आपके लोकेलिटी में बहुत ज़्यादा चोर आने की संभावना है, इसलिए आपको पुलिस को ज़्यादा सिक्योरिटी बढ़ाने के लिए पत्र लिखना है. ठीक है, जैसे कि स्टार्टिंग में देख रहे हो दिनांक लिखा आहे, दिनांक लिहिलेला आहे 27 जानेवारी 2020, सगळ्यात पहिला तोच होता. त्याच्यानंतर प्रति माननीय वरिष्ठ पुलिस निरीक्षक शाहपुर जिला ठाणे, पत्ता भी आ गया उसके नीचे. ओके, उसके बाद विषय सबसे मेन इंपॉर्टेंट था, विषय भी आ गया है, आपल्या परिसरातील चोर दरोडेखोरांचे बंदोबस्त करण्यासाठी विनंती. ये आपका सब्जेक्ट ऐसा रहना चाहिए, तुमचा विषय असा राहायला पाहिजे. त्यानंतर महोदय, मेल है इसलिए महोदय यूज किया है. स्वल्प विराम मतलब कॉमा दिया है. फिर मेरा मैटर नीचे स्टार्ट हो रहा है. अब मेरा जो मैटर है वो मैंने 2 पैराग्राफ में बनाया है. मेरा जो लेटर है वो 2 पैराग्राफ में बनाया, जो मैटर है बीच का. सबसे पहले बघा तुम्ही, सध्या वाशिंद परिसर इथून स्टार्ट होतोय आणि निर्माण झाली आहे, इथं हा पहिला पॅराग्राफ एंड झाला.
जसंच आहे नंतर एंड झाल्यावरती दुसरा पॅरेग्राफ हा लेफ्ट साईडलाच चालू झालेला आहे, चोर दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत आहेत. ठीक है, सेकेंड पैराग्राफ देखो, जो चोर दरोडेखोर अंधाराचा फायदा घेता है वो वापस से लेफ्ट साइड से स्टार्ट हुआ है. मेरा आहे तक तो खत्म हो गया पहला पैराग्राफ, उसके बाद सेकंड वाला जो है वो लेफ्ट साइड स्टार्ट हो गया. उसके बाद लेटर एंड करते समय आपला नम्र विशाल केशव शिरगांवकर, आपला नम्र ये यूज करना बहुत जरूरी था. उसके बाद नाम लिखा विशाल केशव शिरगांवकर, उसके बाद एड्रेस भी लिखा है और लास्ट में आपका ईमेल आईडी भी लिखा है. तो ये था आपका एग्जाम्पल, जिस एग्जाम्पल के थ्रू आपको क्लियर हो गया होगा. या एग्जाम्पल थ्रू तुम्हाला क्लियर झालंच असेल की कसं ॲक्च्युअलमध्ये औपचारिक पत्र लिहिणं आहे. ठीक आहे, तर या पत्राची तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण भेटूया न्यू व्हिडिओमध्ये.